त्यांच्या सुरू करीतो कार्यक्रम आज बुधवार दिनांक 19/11/2025 ते शनिवार दिनांक 22/11/2025 अखेर आपल्या शाळेचा सन 2025-26 या सालातील क्रीडा महोत्सव आयोजित केलेला आहे। या क्रीडा महोत्सवाची सुरुवात सर्वप्रथम उद्घाटनाने होत आहे। आजच्या या उद्घाटनासाठी आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून उषाराजे हायस्कूलचे क्रीडा शिक्षक श्री RB पाटील सर लाभलेले आहेत। त्याचबरोबर आज या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य व येथे जमलेले सर्व पालक यांच्या आपल्या शाळेच्या वतीने सहर्ष स्वागत। देवो भव हीच परंपरा आपली, ओळखीच्या या क्षणी जणू आनंदच आहे सर्वांप्रती। आजच्या आपल्या शाळेच्या क्रीडा महोत्सवाला आपल्या सर्वांच्या परिचयाचे माननीय श्री RB पाटील सर हे प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आहेत। त्यांचे पूर्ण नाव श्री रघुनाथ बळीराम पाटील असे आहे। त्यांचे शिक्षण MA BPEd असे झालेले आहे। ते उषाराजे हायस्कूलचे क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत आहेत। त्यांची सेवा 23 वर्षे इतकी झाली आहे। सरांना खेळाची खूप आवड आहे। त्यांना फुटबॉल, कबड्डी हे खेळ विशेष आवडतात। सर राष्ट्रीय पातळीवरील एक उत्तम कबड्डी खेळाडू आहेत। तसेच ते कबड्डी या खेळाची अखिल भारतीय पंच परीक्षा सुद्धा पास झालेले आहेत। ते फुटबॉल या खेळाचे राष्ट्रीय पातळीवरील कोच सुद्धा आहेत। कोच म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे का? अंपायर म्हणतो की आपण अंपायर, निर्णय देणारे आपण क्रिकेटमध्ये वगैरे बघतो। तसं सरांनी राष्ट्रीय पातळीवर सुद्धा ती कामगिरी बजावलेली आहे। उषाराजे हायस्कूलमधील अनेक विद्यार्थिनींना त्यांनी उत्तम प्रशिक्षण दिलेले आहे। कबड्डी असो वा फुटबॉल दोन्ही खेळ म्हणजे सरांचा जीव की प्राण। फुटबॉलमध्ये सरांच्या 2 विद्यार्थिनी आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली चमक दाखवून आलेल्या आहेत। आंतरराष्ट्रीय पातळीवर मध्ये परदेशामध्ये 2 विद्यार्थी आपल्या गेलेले आहेत आणि त्यांना कोणी शिकवले? पाटील सरांनी शिकवलेलं आहे। तसे 40 खेळाडू विद्यार्थिनींनी आपली चमक राष्ट्रीय पातळीवर दाखवलेली आहे आणि 25 खेळाडू विद्यार्थिनींनी शिवाजी विद्यापीठ पातळीवर आपली चमक दाखवलेली आहे। त्याचप्रमाणे तुम्हाला पिक्चर आवडतो का? पिक्चर बघायला बघितले, सिनेमा चित्रपट आवडतो का? मग आपल्याला जे आज पाहुणे लाभलेले आहेत त्यांनी पिक्चरमध्ये सुद्धा काम केलेलं आहे आणि त्या पिक्चरचं नाव आहे चल धर पकड। या पिक्चरमध्ये सरांनी कबड्डीच्या पंचांचं काम केलेलं आहे। अशा प्रकारे हसतं खेळतं राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचलेलं एक व्यक्तिमत्व आम्हाला आज कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून लाभलं हे आमचं खरंच भाग्यच आहे। कारण गेले आठवडाभर सर अमरावती येथील विद्यार्थिनींना खेळण्यासाठी घेऊन गेलेले होते आणि अगदी काल परवाच ते कोल्हापूरमध्ये आले आणि एवढ्या धावपळीत सुद्धा आमच्या कार्यक्रमाचं निमंत्रण स्वीकारून आमच्या हेड टीचरांच्या शब्दाला मान देऊन ते आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले। खरंच त्यांचं खूप कौतुक आहे। आणि सरांची मुलगी आपल्या इथे प्राथमिकमध्ये तिचं शिक्षण झालेलं आहे आणि आत्ता ती बायोटेक करत आहे। ते विवेकानंद कॉलेजमध्ये आहे। ती पण एक उत्तम फुटबॉल खेळाडू आहे। सरांची पुतणी सुद्धा इथंच आहे, ती पण खेळामध्ये आहे। म्हणजे असं खेळाडू व्यक्तिमत्व आपल्याला आज खरंच लाभलेलं आहे। त्यामुळं यावर्षीची क्रीडा स्पर्धा आमची खूपच जल्लोषात सुरू झालेली आहे आणि खूपच जल्लोषात संपणार सुद्धा आहे। सरांचे पुन्हा एकदा कौतुक करते आणि थांबते। धन्यवाद। मॅडमांना विनंती करते की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करावे।
त्याचबरोबर मी सौ भिवडे मॅडम यांना विनंती करते की आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ अत्रा मॅडम यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करावे. धन्यवाद मॅडम. प्रत्येक कार्य
सर्व खेळाडूंशी प्रेमाने वागेन, प्रेक्षकांचा आदर करीन, गुरुजनांचा मान ठेवीन, खेळाच्या सर्व नियमांचे पालन करीन, शिस्त पाळीन, पंचांचा निर्णय मान्य करीन, तसेच खेळातील विजय सौजन्यपूर्ण आणि पराजय खिलाडी वृत्तीने स्वीकारीन. जय हिंद. व्हेरी गुड. आता जरा मला क्रीडा महोत्सव असल्यासारखं वाटायला लागलंय. आज आपल्या शाळेचा जो क्रीडा महोत्सव आहे, पहिल्यांदा मला इथं बोलवल्याबद्दल सर्व शाळेच्या सन्माननीय मुख्याध्यापिका आमच्या सर्व भगिनी यांचं मी पहिल्यांदा खूप खूप धन्यवाद मानतो. कारण की भारतभर फिरताना अनेक कार्यक्रम केले, अनेक राज्यात गेलो, तिथं सन्मान झाला, पण आपल्या घरातील जो सन्मान आहे तो हा वेगळाच असतो. त्याला कुठल्याही प्रकारचं काय त्याला मोल नसतं, एवढं ते अनमोल असतं. आणि आज खरोखर मी खूप आनंदी आहे. इतक्या वर्षाचं जे आपण कष्ट केलेलं आहे ते आज एक उद्घाटन प्रमुख पाहुणा म्हणून मला आपल्या शाळेमध्ये यायला मिळालं. त्याबद्दल परत एकदा सर्वांचे मी धन्यवाद मानतो. सर्वप्रथम तुम्हाला सर्व खेळाडू मुलींना आजच्या या क्रीडा महोत्सवाच्या निमित्तानं हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. तुम्ही खूप यश मिळवा, यावर्षी जिंका, पुढच्या वर्षी परत प्रयत्न करा आणि जे हारणार आहेत त्यांनी न खचता परत प्रयत्न करून पुढच्या वर्षी मी कसं जिंकेन यासाठी तुम्ही प्रयत्न करा, यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो. सर्वप्रथम आज क्रीडा महोत्सव आहे. क्रीडा महोत्सव प्रत्येक शाळेमध्ये घेतला जातो. का घेतला जातो कोणाला माहीत आहे का? मी काय मार्गदर्शन करणार, मी तुमच्याशी बोलणार आहे. का खेळ घेतात कोण सांगेल? आपण ज्या क्रीडा महोत्सव घेतो याचं कारण सांगा. व्हेरी गुड. त्यामुळे आपले शरीर मजबूत होते, बरोबर आहे. पण खऱ्या अर्थानं क्रीडा महोत्सवाचा जो खरा हेतू आहे हा हेतू आहे की समजा आता आमच्या फुटबॉलच्या मुली खेळतात, त्या बाहेर स्पर्धेला नेहमी जात असतात, पण ज्या मुली घाबरतात, लाजतात, की ज्यांना पुढे यायला मिळत नाही, त्यांच्याकडे टॅलेंट भरपूर आहे, फक्त त्यांचा लाजाळूपणा आहे, तो बाहेर काढण्यासाठी, तुमच्याकडलं टॅलेंट बाहेर काढण्यासाठी हा क्रीडा महोत्सव असतो. की जेणेकरून एखादी मुलगी चांगली आहे पण ती आपल्याला दिसत नाही आणि त्या अशा क्रीडा महोत्सवातून आपल्याला ती दिसत असते. खरा हेतू हा आहे की तुमच्यामध्ये लपलेले जे गुण आहेत ते गुण बाहेर काढण्याची संधी या निमित्तानं तुम्हाला मिळत असते. मला खरोखर या तुमच्या सगळ्या शिक्षकांचं खरोखर कौतुक करायचं आहे. कारण मी दरवर्षी बघतोय क्रीडा महोत्सवाच्या आधी तुमची 8 दिवस तयारी सुरू असते आणि त्यासाठी स्वतः शिक्षिका सगळ्या भाग घेत असतात. दर शनिवारी बघत असतो मी, पीईचे तास तुमचे असतात किंवा सकाळची असेंब्ली असते, त्यावेळी शिक्षिका स्वतः तुमच्याबरोबर कवायत प्रकार वगैरे करत असतात. आणि खरोखर ही कौतुकाची गोष्ट असते की आपले शिक्षक जर आपल्या क्रमात असतील तर विद्यार्थी त्या डबल एनर्जीनं ते करत असतात. म्हणून तुमच्या सगळ्यांचं मला खरोखर कौतुक करायचं. त्यानिमित्तानं मला संधी मिळाली तुमचं कौतुक करण्याची. कारण मी माझी मुलगी तिथं शिकली, माझी पुतणी इथं शिकली, आज ती BSc बायोटेक करते, पण आज उशाराजीपेक्षा ती जास्त महत्त्व या प्राथमिक शाळेला देते. आणि माझं सगळं जे करिअर आहे, माझे जे सगळे जडणघडण आहे ती या शाळेमुळे झाली. मला तर वाटतं मॅडमच तिला वर्ग शिक्षिका होत्या पहिल्या वर्षी आणि तिचं अक्षर पहिल्यांदा इथं यायच्या आधी ती दुसरीला इथं आली तर तिच्या अक्षरामध्ये एवढा मॅडमने बदल करून केला, आज तिचं अक्षर उत्कृष्ट आहे. मला अभिमान वाटतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे तुम्ही इथं तिला जे घडवलं ते आजही तिनं तशा पद्धतीनं ते जपलेलं आहे. मी बाळांनो खेळ आणि खेळाचे महत्त्व काय असतं हे तुम्हाला आज सांगणार आहे. एक खेळाडू काय करू शकतो. आज तुम्ही मोबाईलच्या जीवनामध्ये आहात, आपल्याला सगळ्यात मोबाईल लई महत्त्वाचं वाटायला लागले, पण हे सगळे क्षणभंगूर आहे. पूर्वीच्या काळामध्ये अनेक खेळ होते की शाळा सुटल्यानंतर शाळेच्या आधी आपण विविध प्रकारचे खेळ खेळले जायचे, त्यातनं व्यायाम व्हायचे.
फक्त मोबाईल, TV, पहिल्यांदा TV होता, चॅनल बदलायला उठून जायला लागत होतं, पण आज जागेवरून रिमोटवर आपण बदलू शकतो. 2005ला ज्यावेळी सर्वे झाला लहान मुलांचा प्राथमिक वयापासून 3 ते 9 वर्षापर्यंत, तर महाराष्ट्र शासनाला एवढा मोठा जबरदस्त धक्का बसला की 0 ते 9 या वयोगटामध्ये BPचं प्रमाण आणि शुगरचं प्रमाण जास्त प्रमाणात आढळून आलं आणि पूर्ण महाराष्ट्र शासन जागं झालं. तर ह्या वयातच जर या मुलांना जर असे प्रकार असतील तर भविष्यातली पिढी कशी घडणार. त्यामुळे 2005ला आमचं एक राज्यस्तरीय ट्रेनिंग घेतलं आणि त्या ट्रेनिंगमधून मुलांना खेळाची आवड कशी निर्माण करायची, त्यामध्ये नवीन नवीन छोटे छोटे गेम, मायनर गेम, त्यानंतर संगीताच्या तालावर व्यायाम प्रकार, हे नवीन अभ्यासक्रम सुरू झाला आणि त्याला नाव देण्यात आलं फिट महाराष्ट्र, हॅपी महाराष्ट्र. म्हणून मी एक ब्रीदवाक्य काढलंय, फिट ताराराणी विद्यापीठ, हॅपी ताराराणी विद्यापीठ. जर आपण फिट असेल तरच आयुष्यामध्ये आपण चांगल्या पद्धतीनं सुंदर आयुष्य जगू शकतो. माझ्याकडे 10 कोटी रुपये आहेत, पण मला नेहमी ताप येतो, सर्दी येते, कंटाळा येतो, मी आयुष्यात कधी सुखी जीवन जगू शकत नाही. पण मी 2 टाईम चांगलं खातो, पण मला कुठल्याही प्रकारचे व्याधी नाही. माझ्याकडे 10 करोडपेक्षा सुद्धा माझं शरीर हे सगळ्यात मोठी संपत्ती आहे. त्यावेळेस मी चांगल्या पद्धतीनं जगू शकतो. म्हणून बाळांनो, आयुष्य सुंदर आहे. खूप खेळा, खूप मेहनत करा, कष्ट करा, अभ्यास त्या पद्धतीनं करा. आता अभ्यासाशिवाय पर्याय नाही. खेळ अभ्यास हे जोड असलीच पाहिजे. आज आपल्या 40 मुली नॅशनल झाल्या, 2 मुली आपल्या अभिमाना की रिक्षा मामांची एक मुलगी आणि गवंडी काम करणाऱ्यांची एक मुलगी आज पोलीसमध्ये, मुंबई पोलीसमध्ये भरती झालेली आहे. 7 मुली बँकेमध्ये काम करत आहेत. आणि आर्या मोरे ही तुम्हाला माहीत असेल की भारताची पहिली कॅप्टन म्हणून या कोल्हापुरातली, महाराष्ट्रातली पहिली मुलगी आपली गेलेली आहे. का तर तिचं कष्ट. आजही ती मुंबईमध्ये आहे. महिन्याला तिला 18,000 रुपये खेळण्यासाठी फक्त देतात. आज तिचं नाव आहे. पण ती मुलगी आजही आली तर आपल्या ग्राउंडवर येते, माझ्याकडे येते. हे आपण खेळाडूंना, प्रत्येक भारतीय नागरिकांना जपायचं. आपण कितीही मोठं व्हा, पण आपले पाय ते आपल्या ग्राउंडवरती असले पाहिजे. आपले आई वडील, आपले शिक्षक यांना कधीही विसरता कामा नये. लक्षात आलं? तुम्ही सगळे असं करणार? ठीक आहे. तर आपण आपल्या आई माणसा शिक्षणाचा सन्मान राखायला शिकलं पाहिजे. खेळातून आपलं भविष्य खूप मोठं होऊ शकतं. आपल्या शाळेतले विद्यार्थी नाही सरनोबत आज डेप्युटी कलेक्टर आहे. कुठल्याही प्रकारची MPSC परीक्षा नाही, कुठल्याही प्रकारचा अभ्यास नाही, फक्त खेळातून आज उपजिल्हाधिकारी म्हणून ती पुण्यामध्ये काम करत आहे. हे जर अभ्यास करणं म्हटलं तर 10 वर्षे करायला लागतं. क्लास 1 पोस्ट आहे ती. खेळामुळे 5% आरक्षण आहे की तुम्ही समजा नॅशनलला मेडल घेतलं तर तुम्हाला क्लास 2 मध्ये 5% आरक्षणमध्ये तुम्हाला त्याचा फायदा होतो. 10वी मध्ये तुम्हाला 5% मार्क मिळतात, 12वी मध्ये 5% मार्क मिळतात. म्हणजे असं नाही की खेळामुळे कुठल्याही प्रकारचं नुकसान होत नाही. MPSC मध्ये पोरं 12-12 तास अभ्यास करतात, पण खेळाडू जर असेल, तुम्हाला मेडल असेल, 5% आरक्षणमध्ये जर तुम्ही असाल तर तुम्हाला त्या समजा 500 मार्क पडले असतील तर तुम्हाला 300 पडले असतील तर तुम्ही पहिला क्वालिफाय, तर तुम्ही पहिला खेळाडू म्हणून. एवढ्या फॅसिलिटी खेळाडूंसाठी आहे. म्हणून आपण चांगला अभ्यास त्याबरोबर खेळसुद्धा खेळलं पाहिजे. आताच्या या जगामध्ये मोबाईल आणि सगळ्यात महत्त्वाचं जे फास्ट फूड आहे, काय पिझ्झा, बर्गर खाताय का नाही? खरं सांगायचं, खोटं बोलायचं नाही. ग्राउंडवर आहे आपण, खाताय ना, मोबाईल वापरतो आपण, तर या गोष्टी सगळ्या आपण टाळलं पाहिजे. आपल्याला जे पौष्टिक आहार आहेत, कडधान्य आहेत, भाजीपाला आहे, जे आईवडील आपल्याला जे पौष्टिक आहार देतात त्यातून आपल्याला प्रोटीन मिळतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्याला त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या इजा व्याधी होत नाही असं आपण खाद्य म्हणजे अन्न खाल्लं पाहिजे, जेणेकरून आपलं शरीर आपलं चांगलं राहिलं पाहिजे, आपलं आयुष्य आपण चांगलं जगलं पाहिजे. या पद्धतीने आपण प्रयत्न केले पाहिजे. आज मी एक खेळाडू असल्यामुळं मला शक्य झालं की पूर्ण भारतभर मला खेळायला मिळालं. आज असं कुठलंही एकही राज्य किंवा एकही जिल्हा असं राहिलं नाही की मी त्या ठिकाणी गेलो आहे. सगळ्यात महत्त्वाचं, मॅडमने सांगितलं की मी दर प्रकार पिक्चरमध्ये काम केलं. दिग्गज कलाकार होते, नागेश भोसले, निर्मिती सावंत, त्यांच्याबरोबर बोलायला भेटायला सुद्धा मिळत नाही, पण मला त्या 12 दिवस त्यांच्याबरोबर काम करायला मिळालं. हे कशामुळे शक्य झालं? फक्त या खेळामुळं. आणि हे शक्य झालं नसतं. आणि आजही त्यांचं मी 12 दिवस
त्यांना शिकवण्याचं काम केलं, त्याचबरोबर त्यांच्यावर पिक्चरमध्ये काम करण्याची सुद्धा मला संधी मिळाली. आजही मला ती दोघं पर्सनली ओळखतात, सर म्हणूनच मला ती बोलवतात. हे फक्त हे खेळामुळे शक्य झालं नाही तर शक्य झालं नसतं. आज भारतामध्ये महाराष्ट्राचा कोच म्हणून जाताना अभिमानानं गर्वानं मी सांगतो मी ताराराणी विद्यापीठाचा शिलेदार आहे. आज जो संपूर्ण जे सर्व आहे तो फक्त आणि फक्त ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष आदरणीय डॉक्टर क्रांतिकुमार पाटील साहेबांच्यामुळे आणि त्यांचा जो माझ्यावर विश्वास आहे. आज कुठल्याही गोष्टीत मी जे सांगितलं की साहेब कधी नाही म्हणू शकत नाही, तू निघालाय जा कर चांगलं करतोस, हा जो विश्वास आहे हा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि तो मी सार्थ करण्याचा प्रयत्न केलेला आहे. भविष्यात तुमच्यामध्ये मला ताराराणी विद्यापीठाच्या राष्ट्रीय खेळाडू दिसत आहेत. त्यावेळी मी रिटायर्ड असेल किंवा कुठेतरी एखाद्या अकॅडमीत असेल तर त्यावेळी मला गर्व असणार की माझ्या संस्थेची पूर्वीच राष्ट्रीय खेळाडू आहे. आणि मॅडम मी तुम्हाला सगळ्यांना ग्वाही देतो की कुठल्याही प्रकारच्या खेळाचं काही प्रॉब्लेम असेल माझ्याकडे या, मी 100% मदत करण्याचा प्रयत्न करीन. मे महिन्यामध्ये मी फुटबॉलचा कॅम्प सुरू करणार आहे आणि मोफत कॅम्प असणार आहे. ज्यांना आवड आहे त्यांना पाठवून द्या किंवा आता जरी कुणाला आवड असेल तर सकाळी 7:30 ते 9:30 आपलं एकही दिवस न चुकता प्रॅक्टिस असतं, पाठवून द्या. आणि मला तुम्हाला या सगळ्या तुमच्या शिक्षकांना माझ्या भगिनींना एक विनंती आहे की तुम्ही एवढं सगळं करताय पण तुम्ही सुद्धा स्वतःच्या आरोग्यासाठी दररोज एक अर्धा तास काढा. आपण नाही तर जग आहे, आपण नाही तर जग नाही. त्यामुळे स्वतःसाठी खरोखर अर्धा तास काढा. तुम्ही घरात सुद्धा व्यायाम करू शकताय. एखादं गाणं लावून तुम्ही स्वतः डान्स करून त्यातून सुद्धा व्यायाम होऊ शकतोय. असं नाही की ते ग्राउंडवर जाऊन करायला पाहिजे किंवा बाहेरच जायला पाहिजे असं काही नाही. तुम्ही गाणं लावा, एक 10 मिनिटं तुम्ही स्वतःमध्ये रमा, त्यातून सुद्धा तुमचा व्यायाम आहे. तुम्हाला कधी BP शुगरचा कुठलाही त्रास होणार नाही. आज माझं 48 वय आहे, 48 वर्ष, पण कुठल्याही प्रकारची गोळी नाही, कुठलाही त्रास नाही. आजही मी असाच आहे. काय याचं कारण खरं काय, तुम्ही स्वतःसाठी सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 2 तास जे उलटपात होऊ दे काही होऊ दे माझ्यात काही बदल होत नाही. म्हणजे मी बायकोला पण सांगतो ह्या 2 तासात आज संध्याकाळच्या 2 तासात मला अजिबात विचारायचं नाही, मी कुणाचाही नाही. का तर मी आहे तर सगळे आहे, मी जर नसलो तर काय अर्थ आहे, आपल्या जीवनाला काही अर्थ नाही. म्हणून तुम्हाला सगळ्यांना मी विनंती करतो की स्वतःसाठी अर्धा तास काढा. सर्व खेळाडू मुलींना, सर्व माझ्या भगिनींना या क्रीडा महोत्सवाच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो. तुम्ही मला इथं बोलवलं त्याबद्दल कार्यक्रम सर्वांचं मी आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.